बातमी मुख्यमंत्री पदासंदर्भातली। शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्यासंदर्भातला सूर वाढता दिसतोय। एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद कायम राहावं अशी इच्छा सातत्याने व्यक्त होताना दिसतेय। निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढल्यावरती हे यश मिळालंय आणि या मुद्द्यावरती बोट ठेवलं गेलंय। नरेश म्हस्के, संजय शिरसाट, भरत गोगावले हे शिंदेंसाठी बॅटिंग करताना दिसतायत। आमच्या मते आमचाच मुख्यमंत्री व्हावा अशी भावना भरत गोगावलेंनी व्यक्त केली आहे। प्रत्येक पक्षाच्या आमदारांना वाटतं आपलाच मुख्यमंत्री व्हावा असं संजय शिरसाट म्हणतात। भाजप मित्रपक्षांवर अन्याय करत नाही असं वक्तव्य नरेश म्हस्केंनी केलंय। सांगतो की महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे तर स्पष्ट झालेलं आहे। भाजपला वाटतं की आपला मुख्यमंत्री व्हावा, शिवसेना आम्हाला वाटतं आपला मुख्यमंत्री शिंदे साहेबच व्हावेत, राष्ट्रवादीला सुद्धा वाटतं की त्यांचा मुख्यमंत्री व्हावा आणि याचा सर्व निर्णय आता आमची बैठक आहे, या बैठकीत नेता निवडला जाईल आणि जे नेते आहेत प्रमुख नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवतील। एकनाथ शिंदेच्या नावावर चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची निवडणूक लढवली होती। त्यांनी आणलेल्या योजनेचा सुद्धा फायदा हा सर्वांनाच झालेला आहे। आम्ही वाढलोय, कमी झालो नाही। जे लोक इतर लोक होते जे म्हणत होते गद्दाराला गाडा, त्यांना लोकांनी गाडले, ते आता 20 वर आलेले आहेत। आम्ही शपथ कुठे घ्यावी, गुजरातला घ्यावी का लंडनला घ्यावी हे तुम्ही सांगण्याची गरज नाही। तुमची जी अक्कल आहे ना, ती अक्कल आता पुन्हा त्या उबाठांच्या नेत्याकडे पाजळा आणि शरद पवारच्या दरवाजासमोर थोडं पहारेकरीच्या भूमिकेत राहा। आता जे काही काम 2.5 वर्ष त्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर पाहिलेलं आहे, तो त्यांना पुन्हा संधी मिळावी हे आमचं म्हणणं आहे। कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा, एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे असं मला हे प्रामाणिकपणे वाटतंय। ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जात आहेत त्यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल केलं जातं आहे उदाहरण भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे, एनडीएने दिलेलं आहे। हेच पॅटर्न आमच्या महाराष्ट्रात होईल असं आम्हाला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।